श्री संत सद्गुरू बाळू मामा प्रसन्न। प्रिय प्रेमळ भक्तांनो, आज देव तुमच्या समोर आजचा हा देवी संदेश घेऊन आलेले आहेत। तुम्हाला आजचा हा मामांचा संदेश पूर्णपणे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करायचा नाही। जितका आज तुझ्याकडे शिल्लक वेळ आहे तितका वेळ मला दे। होय प्रेमळ भक्ता, मी तुझ्याकरिता येथे तुझ्या समोर आहे आणि तुझ्या प्रत्येक अडचणीत मी साथ देण्याकरिता आलेलो आहे। त्यामुळे आता मला पूर्णत्व दुर्लक्ष करू नको। चिंता करणं थांबव, व्यर्थ विचार करणं थांबव, नकारात्मक गोष्टींना दूर कर आणि सकारात्मक विचारांना मनात ठेव। तुला आता तेच विचार करण्यात वेळ पूर्णत्व घालायचा नाही। लक्षात ठेव, जो व्यक्ती प्रत्यक्षात विचार करतो तोच व्यक्ती आयुष्यात काही करू शकत नाही। त्यामुळे विचार करणं थांबव आणि माझ्यावर विश्वास ठेव। देव म्हणत आहेत, माझ्या प्रेमळ भक्ता, तू स्वतःला ओळख। अनेक वेळा तुला तुझ्या आयुष्यात काही प्रश्नांची उत्तरे पूर्णत्व हवी असतात, जेणेकरून तू योग्य मार्गाने पुढे जाऊ शकशील। आणि अशा गोंधळात बरेचदा असे काय होते की त्या प्रश्नाचे उत्तर तुला तुझ्या पूर्णपणे स्वप्नात मिळते। जर तुला तुझ्या आयुष्यात काही साध्य करायचे असेल किंवा तुला ते दुरुस्त करायचे असेल किंवा तुला जे बदलायचे असेल किंवा तुला दुसरी योजना तयार करायची असेल, तर अनेक गोष्टी जर तू तुझ्या स्वप्नात पाहत असशील तर हे एक चिन्ह तुला दिले जात आहे। तू चित्रातून गोष्टी वेगळ्या पद्धतीने बदलताना पाहत आहेस किंवा याशिवाय तू जे काही शोधत आहेस तेच तू दुसऱ्या व्यक्तीच्या तोंडातून ऐकत आहेस किंवा तुला तेच ऐकू येत आहे दुसऱ्यांच्या तोंडातून। उत्तर ऐकून घे, मग तू हे समजून घेतले पाहिजे, या क्षणी माझी शक्ती तुला मार्गदर्शन करेल। त्यामुळे तुझ्या आयुष्यात हे महत्त्वाचे संकेत दिसू लागतात। जेव्हा माझी शक्ती तुला मार्गदर्शन करत असते तेव्हा तुला ते पूर्णपणे आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असते। तू जे शोधत आहेस त्या सर्व गोष्टींचा तुझा शोध संपला पाहिजे। तू खऱ्या मनाने जे काही शोधत आहेस त्या सर्व गोष्टींची उत्तरे तुला मिळतील। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट मध्ये कधी कधी तुझ्या प्रक्रियेत गुंतलेला तू असतो आणि त्यावेळी तू अजिबात नकारात्मक होऊ शकत नाही किंवा तू तुझ्या प्रक्रियेवर शंका घेऊ शकणार नाही, जेणेकरून तू लक्ष देशील। तू ज्याचा विचार करत असशील तेच तुझ्या आयुष्यात घडू लागते। म्हणजे तुझ्या इच्छेशिवाय अनेक गोष्टी घडू लागतात। असे की तू एखाद्या मित्राला पूर्णपणे आठवण त्याची करत असशील, मग तो तुझा मित्र स्वतः तुला भेटायला येतो किंवा त्याचा कोणताही तुला मेसेज येतो। अशा रीतीने अनेक गोष्टी तुझ्याशी पूर्णत्व जोडल्या जाताना दिसत आहे। जर या गोष्टी तुझ्यासोबत घडत असतील तर समजून घे की माझी शक्ती तुला सांगण्याचा खूप काही प्रयत्न करत आहे। तुझे विचार किती सकारात्मक तू ठेवतो, कारण यावेळी तुझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट नकारात्मक होत आहे। प्रवासात एक विचार खूप प्रभावी ठरला आहे। ही संपूर्ण प्रक्रिया तुझ्या एका विचारावर अवलंबून आहे, ज्यामुळे तू नेहमी सकारात्मक राहावे। तुझ्या आयुष्यात एकच नवीन ऊर्जा पूर्णत्व आहे, याची भान ठेव आणि जाणीव ठेव। होय प्रेमळ भक्ता, आता यापुढे चिंता करण्याची गरज नाही। फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा। ज्या गोष्टींनी तुला पूर्णत्व दुःख दिले आहे त्याच गोष्टी निश्चित स्वरूपात आता मी दूर करेल।
माझ्या प्रत्येक शक्तींवर व योजनांवर विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा. प्रेमळ भक्ता, तू संधीकडे धावत आहे. जर तू मामांवर तुझी श्रद्धा असेल तर हा व्हिडिओ लाईक कर. माझ्या प्रेमळ मुला, मी तुला सर्व मोठ्या संकटातून बाहेर काढत आहे. सर्व संकटातूनही माझ्या प्रिय बाळा, संकटे माणसाच्या अंगात येतात आयुष्य जेणेकरून त्याला पुढच्या आव्हानांसाठी आगाऊ तयार करता येईल. जर तुला तुझ्या आयुष्यात दुसरी संधी हवी असेल तर आत्ताच टाईप कर, होय मामा, मला दुसरी संधी हवी आहे. भूतकाळात केलेल्या चुकांकडे दुर्लक्ष कर आणि भविष्यात तुला काय करायचे आहे याकडे लक्ष केंद्रित कर आणि ते लक्ष वर्तमान काळात केंद्रित कर. प्रेमळ भक्ता, वर्तमानमध्ये केलेला संघर्ष भविष्यकाळात आनंदी करत असतो. त्यामुळे मेहनत करणं थांबवू नको. तू दिवसेंदिवस तुझी कर्मे महान करत आहेस. बघ तू कशी निस्वार्थपणे सर्वांची सेवा करतोस, सगळ्यांना मदत करतोस. मी तुला दुसरी संधी देत आहे जेणेकरून तू तुझ्या आयुष्यात पुन्हा काहीतरी छान करू शकशील. एक मोठी संधी तुझी वाट पाहत आहे. लवकर उठ आणि ती संधी बघ. होय माझ्या प्रेमळ भक्ता, तुला काही देवी चिन्हे मिळत असतील, काही मोठे नंबर जे तुला पुन्हा पुन्हा दिसत असतील. तुझ्यासोबत असे घडत आहे का? जर होय तर समजा तुमची गाडी रुलावर आहे. आता त्याला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. माझ्या प्रेमळ भक्ता, तुला तुझ्या आयुष्यावर ताबा मिळवण्याची दुसरी संधी मिळेल. येणारा आठवडा तुझ्यासाठी खूप खास असेल आणि महत्त्वपूर्ण असेल. तुला तुझ्या आयुष्यात नवीन संधी मिळतील, नवा उत्साह मिळेल. तुला अनेक असे विचार येतील जे तुझ्या आयुष्यात दुसरी संधी घेऊन येतील, ज्यामुळे तुझे संपूर्ण आयुष्य बदलून जाईल. तुला नक्कीच आता आनंद मिळेल. प्रेमळ भक्ता, या देवी बदलासाठी तू तयार राहा आणि विचाराने तू तुझ्या जीवनात एक नवीन सुरुवात करू शकतो. मी पडद्यामागे तुझ्या यशासाठी पूर्णत्व काम करत आहे, यावर विश्वास ठेव. या आठवड्यात तुला तुझ्या स्वप्नात पूर्णपणे माझे देवी दर्शन मिळेल. मी स्वतः तुला भेटायला येईन आणि तुझ्यासाठी पुढचा मार्ग मोकळा करील. तुझ्या स्वप्नांकडे विशेष लक्ष दे, कारण तुला तुझ्या स्वप्नांमध्ये अशा गोष्टी दिसतील ज्या तुला अनिश्चित करतील. म्हणून रोज सकाळी तुझी स्वप्ने लक्षात ठेवण्याचा प्रयत्न कर आणि काही दिवसांत जे घडणार आहे त्यासाठी स्वतःला तयार करण्यासाठी तयारी सुरू कर आणि काम सुरू कर. विश्वास ठेव, सर्व काही शुभ होईल. जर तुला तुझ्या जीवनात बदल हवा असेल तर आत्ताच 920 हा नक्की नंबर लिहे. प्रेमळ भक्ता, तुझे चांगले दिवस नक्की येतील, हा विश्वास असू दे. काही करा पण नकारात्मक विचार करू नका, कारण नकारात्मक विचार करणारा माणूस हा नकारात्मकतेमध्येच पूर्ण जीवन संपवून टाकतो. त्यामुळे आता ते तात्काळ थांबवा आणि सकारात्मक विचारांकडे लक्ष द्या. प्रेमळ भक्ता, होय, चिंता करू नको. चिंता केल्याने काही प्राप्त नक्कीच होणार नाही. मामा म्हणतात, तू आनंदाच्या हंगामात आता प्रवेश करत आहेस, ज्याची सुरुवात होत आहे. तुझ्यासाठी आनंदाची संपत्ती आता घेऊन मी येत आहे. जर तुला वाटत असेल की तुझे चांगले दिवस संपले आहेत, जर हा तुझा सर्वात मोठा भ्रम आहे, आता तुझी सर्वोत्तम वेळ आली आहे. तुला आता पूर्णपणे पुढे जाण्यास तयार व्हायचे आहे. जोपर्यंत तुला पुढे जायचे आहे तोपर्यंत कर्म चांगले कर आणि चांगले आयुष्य जगत चल. तुझे चांगले दिवस गेले हे कसे समजणार? उत्तर तुझा उत्तम आणि देवी काळात अजून पुढे आहे. देवाने तुला हे अनमोल आयुष्य दिले आहे, म्हणून हे जीवन तुझ्यासाठी सदैव आहे. देवाचे कृतज्ञ राहा की तुझ्यासाठी ठरवून दिलेल्या या जीवनात तुला मोठे कार्य पूर्ण करायचे आहे. होय प्रिय बाळा, जीवनाचे सार हेच आहे की काळाबरोबर पुढे जाणे. जो व्यक्ती काळाबरोबर बदलत नाही
तो व्यक्ती आयुष्यात मागेच राहतो. तू माझ्याकडे ज्या पूर्णपणे गोष्टींसाठी प्रार्थना केली आहेस ती स्वीकारली गेली आहे. आता तू यशाच्या उत्तम जवळ जात आहे. जीवनात परिस्थिती कशीही असली तरी हार मानू नये. मी तुझ्यासाठी एक सुंदर योजना तयार केली आहे जी मी तुला आता सांगू शकत नाही कारण मी नियमांनी बांधलेला आहे. परंतु मी तुला इतके सांगू शकेल, तू ज्याच्यासाठी जितका विचार केला आहे त्याच्यापेक्षा जास्त मी तुझ्यासाठी विचार केला आहे. तू सर्व पाशील हे जेव्हा तू ते बघशील तेव्हाच तू सकारात्मक विचाराने काम करशील. आयुष्यात जे काही घडत आहे ते चांगल्यासाठीच घडते. तू माझ्यावरचा विश्वास पूर्णपणे दृढ ठेव आणि मग तुझ्या आयुष्यात सर्व काही असे बदलेल. ते चमत्कार होईल. प्रेमळ भक्ता, हे तुझ्यासोबत लवकरच होणार आहे. तू आता त्यासाठी तयार राहा. तयार राहण्याची आता तुला गरज आहे. जर हे तुझ्यासोबत आधीच घडत असेल तर तुला आता थांबावे लागणार. माझ्या बाळा, तू ज्याची खूप दिवसांपासून वाट पाहत होता ती आता पूर्ण होणार आहे. तू माझ्याकडून जे मागितले होते ते पूर्ण होणार आहे. सर्वप्रथम तू हे समजून घेतले पाहिजे की तू 30 दिवस किंवा 40 दिवस किंवा त्याहून अधिक काल कोणतेही काम केले असेल आणि ते काम तू सतत करत असशील. होय, मग तुझ्या एक गोष्ट लक्षात असली पाहिजे की तू खूप लवकर भावनिक होतो आणि तुला खूप लवकर रडावेसे वाटते. ज्या व्यक्तीला प्रत्यक्षात भावनिक बनून जे व्यक्ती होतो तोच व्यक्ती आयुष्यात चांगला असतो, कारण त्याच्या मनात कोणतेही वाईट कर्म नसतात, वाईट विचार नसतात. प्रेमळ भक्ता, आता तुला रडायचे नाही. आता तुला याची काळजी करण्याची गरज नाही. पण हे तुझ्यासाठी फार चांगलं लक्षण आहे की आता तू करत असलेले काम सोडून जावं लागेल, कारण तू केलेली गोष्ट माझ्याकडून विचारतो तो लवकरच तुला खऱ्या आयुष्यात भेटणार आहे. म्हणूनच माझ्यासोबत असं होते, तुला तुझं काम सोडावं लागेल. कधी कधी काही लोकांसोबत असं होतं, त्यांना कोणतेही काम करावेसे वाटत नाही आणि केले तरी ते पूर्ण मनाने करत नाही, म्हणजे नवीन करावेसे वाटत नाही. ते योजनांवर धावत राहतात परंतु त्या वेळेत कोणतेही एक कार्य पूर्ण करू शकत नाहीत, कारण ते कार्य त्यांच्याकडून कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होणार नाही ना. त्या कारणास्तव त्यांचे कार्य अर्धवटच थांबले असे घडले तर ते घडत आहे तुलाही. मग तुला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल, ही माझी पूर्णपणे खूण आहे. प्रेमळ भक्ता, वेळ आली आहे, तुला तुझे काम सोडावे लागेल, कारण तू जे मागितले आहेस ते आता पूर्ण होणार. आता तुला ते सर्व मिळणार ज्यासाठी तू धावपळ करत आहेस. ती इच्छा तुझ्यापासून दूर होत चालली आहे. जर तू 30 दिवस तुझे काम खूप चांगले केलेस तर असे असूनही तू अजूनही काही किंवा इतर काम करत आहेस, परंतु मग तू त्यातूनही सुधारणा होत नाही, म्हणजे तुझी इच्छा पूर्ण होताना दिसत नाही. उलट अशी परिस्थिती आली आहे की ती व्यक्ती, त्या गोष्टी, ती इच्छा तुझ्यापासून दूर गेली आहे. मग तुला हे समजून घ्यायचे आहे की आता तुला तुझ्या हातून ही सर्व शक्ती काढून टाकावी लागेल आणि सर्व काही तुला माझ्या हातात सोडावे लागेल, कारण आजपर्यंत तू तुझ्या सर्व वस्तू तुझ्या हातात ठेवल्या होत्या, पण आता तुला हे करावे लागेल. मला एक पाऊल मागे घ्यावे लागेल जेणेकरून मी तुझ्या इच्छेनुसार पुढील योजना तयार करू शकेन. तू तुझे जीवन तुझ्या देवांना पूर्णपणे अर्पण कर आणि देवांचे मार्गदर्शनांना स्वीकार. होय प्रेमळ भक्ता, आता देव तुला पूर्णत्व मार्गदर्शन करण्यासाठी आले आहेत, त्यामुळे देवांना अजिबात दुर्लक्ष करू नको, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते. आता प्रत्यक्ष मी तुला म्हणत आहे, तुझे जीवन आनंदी होणार आहे आणि तुझ्या जीवनात असे काही बदल घडतील जे पाहून तू आश्चर्यात पडशील.
जर तुमचा देवांच्या शक्तींवर विश्वास असल्यास आत्ताच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये टाईप करा, श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं. प्रेमळ भक्तांनो, चिंता करणं थांबवा, पूर्णत्व विचार करणं थांबवा आणि देवांच्या दैवी योजनांवर व शक्तींवर विश्वास ठेवा. ते दिवस आता आले आहे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहिली आहे. तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही, कारण देवांनी तुमचे सर्व संघर्ष, धावपळ आणि चिंता पाहिली आहे. त्यामुळे चिंता करणं थांबव आणि माझ्या प्रत्येक शक्तीवर विश्वास ठेव. मी तुला सोबत पूर्णपणे नेत आहे, तिथे नेत आहे ज्या ठिकाणी अजून कोणीही पोहोचले नाही, अशा शिखरावर मी तुला नेत आहे. त्यामुळे आता उंच भरारी घेण्यासाठी तयार राहा. जर तू तयार असशील तर आत्ताच व्हिडिओला लाईक कर व चॅनलला सबस्क्राईब कर व संदेश शेअर कर. होय भक्ता, माझ्यावर विश्वास ठेव आणि म्हण, श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं.